महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात थेट न्यायाधीशांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तुम्ही RSSच्या कार्यक्रमांच्या मध्ये वारंवार सहभागी झाला आहात, त्यामुळं माझ्यासारख्या विरोधी विचारधारेच्या व्यक्तीला तुमच्याकडून न्याय मिळेल याची खात्री वाटत नाही, अशा शब्दात केजरीवाल यांनी थेट न्यायाधीशांच्यावरच अविश्वास व्यक्त केलाय. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यातल्या गुंतागुंती काय आहेत, हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. अलीकडच्या काळात सातत्यानं न्याय व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. अनेक प्रकरणांच्या मध्ये विविध पातळ्यांच्यावरली न्यायालय सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे निकाल देत असल्याचा आक्षेप घेतला जात असतो. त्यातच अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिलाय. गेल्या वर्षी मार्च मध्ये त्यांच्या दिल्ली स्थित घरात आग लागली तेव्हा मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायमूर्ती वर्मा यांनी मात्र अशा प्रकारे रोख रक्कम सापडल्याचा इन्कार केला होता. त्यावेळी झालेल्या आरोपांच्या नंतर न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्लीतून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर महाभियोग आणण्याच्या हालचाली सुद्धा सुरू होत्या. हे सगळं सुरू असताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्यावर आक्षेप घेण्यात आलाय. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या आदेशांच्या मुळे आणि वर्तनामुळे निष्पक्ष सुनावणीबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यायमूर्तींनी या प्रकरणातून स्वतः होऊन बाजूला व्हावं, म्हणजे रिक्युजल करावं, अशी मागणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात जाहीरपणे केली आहे. परिषद है उनकी. इट इज एन आइडियोलॉजिकल बॉडी ऑफ बीजेपी एंड RSS. उनका संगठन है. उनकी बॉडी में योर ऑनर 4 बार अटेंड करके आई थी. 26 दिसंबर को, 22 को, 17 मार्च 2023 को, 30 अगस्त 2024 को और 8 अगस्त 2025 को. योर ऑनर हैज बीन अटेंडिंग द प्रोग्राम्स ऑफ अ पर्टिकुलर आइडियोलॉजी. तो एक मेरे मन में ये बायस ये पैदा होता है, देयर इज अ रीजनेबल बायस इन द माइंड ऑफ दिस ऑनरेबल कोर्ट. कि मैं उनकी आइडियोलॉजी फॉलो करती हूँ. आप फॉलो करती हैं? नहीं, आप कह रहे हो. नहीं, मैं ये नहीं कह रहा. मैं ये ठीक- कह रहा हूँ यू माइट बी सिंपैथेटिक बिकॉज आप 4 बार गई हैं. यू माइट बी सिंपैथेटिक टू दैट आइडियोलॉजी. ठीक कहने आप मतलब- आपके मन में आपने जो आर्ग्यूमेंट किया, मैं केवल वही लिखवाऊंगी. आपका आर्ग्यूमेंट मेरा आर्ग्यूमेंट मैं बता देता हूँ. मेरा आर्ग्यूमेंट क्या है? एज आई सेड, इट हैज टू बी द माइंड ऑफ द लिटिगेंट. आपके 4 बार जाने से मेरे माइंड के अंदर ये इंप्रेशन पैदा होता है कि उस पर्टिकुलर आइडियोलॉजी के प्रोग्राम में 4 बार जाने से, चूंकि मैं ऑपोजिट आइडियोलॉजी का हूं, विल आई गेट जस्टिस. आपल्याला आठवत असेल की दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात 27 फेब्रुवारीला ट्रायल कोर्टानं केजरीवाल आणि सर्व आरोपींना दोषमुक्त केलं. दिल्ली मद्य घोटाळा म्हणजे अलीकडच्या काळातलं अनेक अद्भुत प्रकरणांच्या पैकी एक आहे. म्हणजे खालच्या कोर्टानं या प्रकरणात केजरीवालांच्यासह इतरांना दोषमुक्त केलं. आता दोषमुक्त आणि निर्दोष मुक्तता यात जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. एखाद्या प्रकरणात आरोप होणं, केस दाखल होणं, सुनावणी होणं, साक्षीदार तपासणं, अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आरोप सिद्ध झाला नाही तर निर्दोष मुक्तता होते. पण हे काहीही होण्याच्या आधी न्यायालय तपास यंत्रणेला विचारतं की हे काय घेऊन आलाय तुम्ही, हे प्रकरण दाखल होण्याच्या योग्यतेचंच नाही. हे असतं दोषमुक्त होणं. केजरीवाल प्रकरणात न्यायालयाने ही केसच चालू शकत नाही म्हणून सांगितलं. पण त्याआधी घडलं काय होतं तर CBI, ED वगैरे यंत्रणांनी तपास ताणला होता आणि आम आदमी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना 1.5 वर्षे तुरुंगात डांबलं होतं. या सगळ्या काळात वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, समाज माध्यमं यांच्यामधून केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची, त्यांच्या पक्षाची यथेच्छ बदनामी होत राहिली. त्यांची प्रतिमा डागाळून टाकली. परिणाम काय झाला तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाचं पानिपत झालं. भाजपचं सरकार सत्तेवर आलं. म्हणजेच ज्यासाठी हा सगळा डाव रचलेला होता तो यशस्वी झाला. भाजपची रणनीती कमालीची यशस्वी झाली. गंमत बघा, या दरम्यानच्या काळात या प्रकरणातल्या अनेकांचे जामीन अर्ज फेटाळले गेले. ते या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयातच. हंगामी आदेशात त्यांनी असे काही तारे तोडले, लोकांना वाटलं तो निकालच आहे.
प्रत्यक्ष सुनावणीत खालच्या कोर्टानं खोलात जाऊन तपासणी केली तर त्यांच्या लक्षात आलं की सगळा बोगसपणा आहे. त्यांनी केजरीवालांच्या सकट सगळ्यांना दोषमुक्त केलं. आता या दोषमुक्त करण्याच्या निकालाच्या विरोधात पुन्हा सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि हे प्रकरण पुन्हा न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयात आले. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी रिक्युजल अर्ज दाखल केलाय. म्हणजे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी या प्रकरणातून आपण होऊन बाजूला व्हावं. सीबीआयने उच्च न्यायालयात जे आव्हान दिलं त्यावर 9 मार्चला उच्च न्यायालयाने दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर आंशिक स्थगिती दिली. त्या संदर्भातील रिक्युजल याचिकेवर केजरीवाल यांनी स्वतः युक्तिवाद केला. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल स्वतः न्यायालयात आपली रिक्युजल याचिका मांडत होते. ही सुनावणी सुमारे 4.5 तास चालली आणि त्या 4.5 तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय. केजरीवाल यांनी सांगितलं की न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद या संघटनेच्या 4 कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलाय आणि ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. त्यामुळं आपल्या मनात त्यांच्याकडून न्याय मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. केजरीवाल म्हणाले की सीबीआय आणि ईडी यांच्या प्रत्येक गोष्टीवर न्यायालय विश्वास ठेवत असल्याचा एक ट्रेंड दिसतो. त्या संस्था काहीही म्हणाल्या की लगेच त्यांच्या बाजूनं आदेश दिला जातो. त्यांच्या प्रत्येक मागणीला जणू अंतिम निर्णयाचा दर्जा दिला जातो. केजरीवाल यांनी आरोप केला की ट्रायल कोर्टानं 3 महिने सुनावणी करून आणि 40,000 पानांचे पुरावे तपासून 27 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्यासह इतर 22 आरोपींना पूर्णपणे दोषमुक्त केलं होतं. पण न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी फक्त 5 ते 10 मिनिटाच्या सुनावणीत त्या निर्णयाला आंशिक स्थगिती दिली. ट्रायल कोर्टाचे काही निष्कर्ष चुकीचे असल्याचे मत नोंदवले. केजरीवाल म्हणाले आधी न्यायालय सरकारी साक्षीदारांचे म्हणजे अपूर्व साक्ष मान्य असल्याचे सांगितले, पण नंतर 5 मिनिटात ट्रायल कोर्टाचा निष्कर्ष चुकीचा असल्याचं म्हटलं. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणजे ट्रायल कोर्टानं आम्हाला पूर्णपणे निर्दोष ठरवलं होतं, पण उच्च न्यायालयात जवळपास दोषी आणि भ्रष्ट ठरवले गेले. फक्त शिक्षा बाकी राहिली होती. केजरीवाल यांनी आपल्या युक्तिवादात सत्येंद्र जैन प्रकरणाचाही दाखला दिला. सत्येंद्र जैन प्रकरणात ईडीने स्वतः न्यायाधीश बदलण्याची म्हणजे रिक्युजलची मागणी केली होती आणि न्यायालयानं ती मागणी मान्य केली होती. ईडीला शंका होती म्हणून रिक्युजल मिळालं. आता मला शंका आहे तर मला देखील समान न्याय मिळायला हवा असं केजरीवाल म्हणाले. कायद्यानुसार न्यायाधीश खरोखर पक्षपाती आहेत का हे महत्वाचं नाही, तर संबंधित व्यक्तीच्या मनात शंका निर्माण झाली असेल तरीही रिक्युजल दिले जाऊ शकते असं केजरीवाल यांनी स्पष्ट केले. केजरीवाल यांनी आणखी काही मुद्दे मांडले. त्यांच्या स्वतःच्या अटकेसंदर्भात तसेच संजय सिंह आणि के कविता यांच्या जामीन अर्जांच्या मध्ये न्यायालयाने पूर्वीच निर्णयासारख्या टिप्पण्या केल्या. या प्रकरणात सुनावणी खूप वेगानं चालत आहे तर इतर प्रकरणात तशी गती दिसत नाही असाही आक्षेप त्यांनी नोंदवलेला आहे. सीबीआय तर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केजरीवाल यांच्या मागणीचा तीव्र विरोध केलाय. ते म्हणालेत की ही याचिका न्यायाधीशांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या याचिका फेटाळल्या पाहिजेत. न्यायाधीश स्वतः बचाव करू शकत नाहीत, त्याचाही लोक फायदा घेत आहेत. न्यायमूर्ती शर्मा यांनी यापूर्वी काही आरोपींना दिलासा दिला आहे, त्यामुळे पक्षपाताचा आरोप चुकीचा असल्याचं तुषार मेहता म्हणाले. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी मला तुमचा युक्तिवाद पूर्णपणे समजत नाही, तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न उपस्थित करीत नाही तर फक्त शंका व्यक्त करीत आहात असं म्हटलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला रिक्युजल घेण्यास सांगितलं आहे. या प्रक्रियेतून मी खूप काही शिकले आहे. मी योग्य निर्णय देईन अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाल्या. म्हणजे न्यायालयाने केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरांच्या रिक्युजल याचिकांवर निर्णय राखून ठेवलेला आहे. या प्रकरणात ज्या स्वर्णकांता शर्मा स्वतः बाजूला होणार की नाही हे आता लवकरच स्पष्ट होईल. एकूण प्रकरण दिल्लीच्या राजकारणात आणि न्याय व्यवस्थेत चर्चेचा विषय बनलंय. पुढील सुनावणी न्यायालयाच्या निर्णयांच्या नंतर ठरेल. या प्रकरणाच्या निमित्तानं आणखी एक मुद्दा पुढे आलाय. सरकार कशासाठी निवडली जातात तर धोरण म्हणजे पॉलिसीज ठरवण्यासाठी. मग एखादं धोरणच गुन्हा ठरवलं जाऊ लागलं आणि त्यावरून मंत्री आणि मुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं गेलं तर भविष्यात कोणताही नेता सुरक्षित राहणार नाही.
या सगळ्या घडामोडींच्यामुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी होत आहे आणि त्यातूनच तुम्ही लोकशाहीचे रक्षक नाही तर एका राजकीय पक्षाचे रक्षक आहात असा आरोप करण्यापर्यंत मजल पोहोचत आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठेची काळजी असलेल्या लोकांना अस्वस्थ करणारं हे सगळं प्रकरण आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा राखायलाच पाहिजे, सगळ्यांनी राखायला पाहिजे, परंतु त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनी आधी ती राखायला पाहिजे. त्यानंतर इतरांच्याकडून तशी अपेक्षा करता येऊ शकते. धन्यवाद.